राज्यभरामध्ये उन्हाचा पारा जो आहे तो वाढताना दिसतोय। सध्या एप्रिलचा तिसरा आठवडा सुरू आहे आणि सुरू जसा काय आग ओकतोय असं चिन्ह आहे। मी सध्या हिंगोलीच्या वडद येथील या सिंचन तलावाच्या परिसरामध्ये आहे आणि आपण बघतोय की उन्हाच्या तीव्रतेमुळे जे आहे ते हा संपूर्ण तलाव जो आहे तो कोरडा ठाक पडला आहे। हाच नव्हे तर जिल्ह्यातील एकूण 3 तलाव जे आहेत ते संपूर्णपणे कोरडे ठाक झाले आहेत। आपण इकडे बघतोय की पावसाळ्यामध्ये हा तलाव अगदी 100% तुडुंब भरला होता। तशा खुणा देखील तिथे त्या भिंतीवरती पाण्याच्या आहेत त्या, परंतु आता मात्र या तलावामध्ये मागील 20 ते 22 दिवसापासून पाण्याचा एक थेंब देखील नाहीये। पूर्णपणे हा तलाव कोरडा ठाक झाला आहे। या तलावाच्या भिस्तीवरच जे आहे ते 2 ते 3 गावांचा पाणी पुरवठा असतो, त्याचबरोबर शेतीला सिंचन देखील या तलावातून केलं जातं। परंतु आता मात्र हा तलाव पूर्णपणे कोरडा ठाक झालाय आणि याचा फटका जो आहे तो पाणी पुरवठ्यावर देखील होण्याची चिन्हे आहेत। एकंदरीतच उन्हाच्या या तीव्रतेमुळे पाण्याची मोठी समस्या निर्माण होण्याची चिन्हे आहेत। मनीष खरात, न्यूज 18 मराठी, वडद तलाव, हिंगोली।